नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कडेगावच्या उमेश माळीने न्याय व हक्कासाठी गहू चोरीला गेला व संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावे यासाठी 2 दिवसापूर्वी उपोषण सुरू केले। पण त्याच्या विरोधात आज वसंत माळी व सौ शीला माळी यांनी न्याय मिळावा यासाठी त्यांनीही उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। विषय सुरू झाला गहू काढणीपासून। आता वसंत माळी व त्यांचे कुटुंबीय म्हणतात की शेतही आमचे आणि गहूही आमचाच आहे। उलट उमेश माळीच्या डिग्र्या खोट्या आहेत आणि NA साठी दिलेल्या प्रस्तावास मयत असलेल्या भावाच्या खोट्या सह्या केलेत। गट नंबर 1098 मध्ये गहू व द्राक्ष पीक आहे। द्राक्ष पीक गळून पडत आहे, ते आम्हास काढण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी व आम्हाला न्याय द्यावा अशी परखड प्रतिक्रिया उमेश माळी याच्या विरोधात वसंत माळी व शीला माळी यांनी दिलेत। पहा आता काय म्हणालेत वसंत माळी व त्यांचे कुटुंबीय। माझे नाव वसंत शंकर माळी, राहणार कडेगाव। कडेगाव मध्ये माझी जमीन आहे आणि माझ्या जमिनीत गहू पीक आहे आणि द्राक्षे बाग आहे। द्राक्षे बाग आणि गहू पीक मीच लावलेला आहे आणि ते माझंच आहे। आणि ते मी काढाय जाताना शिवाजी गणपती माळी आणि उमेश शिवाजी माळी हे आडवे येऊन आणि त्यांची गडी कामगार घेऊन येऊन मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला। आणि ते करत असताना मी पोलीस स्टेशनला गेलो तर त्या पोलीस स्टेशनने माझी काही सुद्धा दखल घेतली नाही। आणि मागल्या 2 वर्षात 3 वर्षात त्यासनी मला त्यांनी काट्या कुऱ्हाडीनं मारलं। त्यांनी मारल्यानंतर त्यासनी कोर्टाची 3 वर्षाची शिक्षा झाल्या आणि त्या शिक्षा झालेली असताना सुद्धा त्यांनी बाहेर राहित। तर मला न्याय मिळाला पाहिजे। मी उद्यापासून उपोषणाला बसत आहे। मी शीला वसंत माळी, राहणार कडेगाव। आमच्या शेतात आमचे गहू व द्राक्षे बाग पीक आहे, हे आम्हाला काढून देत नाहीत। आम्ही काढायला गेलो की हे मारहाण करून ह्यांची गडी माणसं घेऊन बाल कामगार घेऊन येतात। परत हे आम्हाला म्हणतात की आम्हीच मारलं। आम्ही कशाने मारलं दाखवा म्हणाव। यांच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहेच। यांची मुलगी कायम, रुपाली म्हणून मुलगी आहे त्यांची, ती कायम व्हिडिओ शूटिंग करत आहे आमचं। त्यांच्या लहान तिचे व्हिडिओ शूटिंग दाखवा म्हणाव। शिवाय आमच्या ह्याच्यात ना आमच्या शेतात त्यांनी CCTV कॅमेरे लावलेत, त्याच्यात दाखवा म्हणाव। त्यांच्या अंगावर काय घातलं, काय काय केलं हे असणारच आहेत ना पुरावे। आम्ही कसं दादर करतोय पुरावे सहित। परत आता का नाही त्यांचा मुलगा वारलाय 2016ला। 17ला ह्यांची NA प्लॉटिंग मध्ये सही कुठली आली? मुलगा काय जिवंत झाला सही करायला? मुलगा जिवंत केला काय यांनी? कुठून आला मुलगा सांगा बघू। हे झालं ते झालं। 2018ला माझ्या नवऱ्याला त्यांनी मारलेलं आहे। 2018ला त्यांना शिक्षा झालेली आहे। पाहिजे तर तुम्ही तपासून घ्या, आमच्याकडे त्याचे हे आहेत कागद आहेत। 3 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्यांना आणि ते तरी सुद्धा असे बाहेर सुटलेत। आणि मारायचंय का आम्हाला? आणि आमच्यावर म्हणतात ना त्यांनी कोयतं कोरडा आणि काट्या घेऊन येतात। कुठे दाखवा म्हणा कोयतं कराडी, बरं मारलेलं दाखवा। हे व्हिडिओ शूटिंग दाखवा, मारलेलं दाखवा, काय केलंय आम्ही दाखवा म्हणाव ना। एवढं सगळं तुम्ही सांगताय ना, ते सगळे पुरावे आणून दाखवा म्हणावं। आम्ही आमचे पुरावे सगळे सादर करतोय, सगळे समोर तुमच्या आणून ठेवतोय। त्यांना पण सांगा तुम्ही पुरावे आणा आणि असे मग उपोषणाला तेन बसा। सगळं खोटं घेऊन उपोषणाला बसतात काय? सांगा बघू। आधी डिग्र्या खोट्या, हे सगळं बोलणं खोटं, परत ह्यांचं रेकॉर्ड खोटं सगळं। आम्ही उपोषणाला बसणार आहे। गहू आणि द्राक्षे काढण्याची आम्हाला परवानगी मिळावी आणि माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा। याबाबत प्रशासन नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।